बातमी नागपुरातून आहे। हातावर पोट भरणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाकडून एक नाही दोन नाही तर तब्बल 314 कोटी रुपयांची नोटीस देण्यात आली आहे। मूळच्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर कोहाड हे काही दिवसांपासून नागपूरमध्ये मजुरी करतात। अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत असताना इतक्या मोठ्या रकमेची आयकर नोटीस मिळाल्यामुळे कोहाड यांची चिंता वाढली। त्यातच त्यांची प्रकृती देखील खालावली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। कोहाड यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा आयकर विभागाचा दावा आहे। 314 कोटी रुपये हे फक्त थकीत आयकराचे असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी विनंती चंद्रशेखर कोहाड यांनी केली आहे। कोहाड यांनी देखील आमच्या चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्यात असं आयकर विभागानं म्हटलेलं आहे। नागपुरात मोलमजुरी करणारे चंद्रशेखर कोहाड यांना इन्कम टॅक्सची 314 कोटी रुपयाची नोटीस आलेली आहे। नागपूरच्या इन्कम टॅक्स विभागाचं जे सेमिनरी हिल परिसरातलं ऑफिस आहे या ऑफिसच्या वतीनं ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। चंद्रशेखर कोहाड हे नागपूर जिल्ह्याला लागून बैतूल जिल्हा आहे मध्य प्रदेशातला, त्या ठिकाणचे रहिवासी आहे आणि त्यांना ही 314 कोटी रुपयाची नोटीस आलेली आहे। या ठिकाणी चंद्रशेखर कोहाड यांचा असा दावा आहे की ते मोलमजुरी करतात आणि नागपूरमध्ये काही दिवसापूर्वी स्थायिक झाले आणि नागपुरामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह हा रोज मोलमजुरी करून चालतो। त्यामुळे एवढी मोठी नोटीस त्यांना आल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मानसिकदृष्ट्या खचलेले आहे आणि त्यांना धक्का बसलेला आहे। दुसरीकडे इन्कम टॅक्स विभागातील अधिकारी जे आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ही जी व्यक्ती आहे चंद्रशेखर कोहाड यांच्या अकाउंटमध्ये 2012 ते 2013 या वित्तीय वर्षामध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले आणि हजारो कोटी रुपये जमा झाले त्याचा इन्कम टॅक्स म्हणून 314 कोटी रुपयाची नोटीस त्यांना पाठवण्यात आल्याचं सांगितलं आहे। या ठिकाणी ही जी नोटीस आहे या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे की वित्तीय वर्ष 12-13 मध्ये हा सगळा व्यवहार झालेला आहे आणि एक पतसंस्था होती त्या परिसरामध्ये, बैतूल परिसरामध्ये, त्या पतसंस्थेमध्ये पैशाचं हेरफेर जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे इन्कम टॅक्स विभागातल्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पुरावे आहे की चंद्रशेखर कोहाड यांच्या अकाउंटमधून हजारो कोटींचे व्यवहार झालेले आहे। त्यामुळे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल हे सुद्धा या व्यवहारामध्ये अटॅच करण्यात आलं होतं। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्रशेखर कोहाड यांची चौकशी ज्या केली जाणार आहे। चंद्रशेखर कोहाड हे सध्या उपचार घेत आहेत आणि सध्या तरी ते उपलब्ध होऊ शकले नाही, पण इन्कम टॅक्सच्या मधले जे अधिकारी आहेत, काही सूत्र आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की काही या संदर्भातले काही जे ट्रान्झॅक्शन आहे या संदर्भात जी प्राथमिक चौकशी झाली चंद्रशेखर कोहाड यांची तेव्हा त्यांनी काही ट्रान्झॅक्शन झाल्याचं मान्य केलं आहे। त्यामुळे आता याच्यात दोन वेगवेगळे वर्जन आहे। चंद्रशेखर कोहाड यांचं म्हणणं आहे की मी मोलमजुरी करतो आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो, तर दुसरीकडे इन्कम टॅक्सच्या सूत्रांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पुरावे आहे की चंद्रशेखर कोहाड यांच्या नावानं हजारो कोटीची उलाढाल झाली आहे, त्याचे इन्कम टॅक्स म्हणून हा 314 कोटी रुपयाचा त्यांना इन्कम टॅक्ससाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी खुलासे जे आहे ते आगामी काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर। चंद्रशेखर कोहाडांकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या नागपुरातील मजुराला 314 कोटींची आयकर नोटीस पाठवण्यात आली आहे।